सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान काही तरुणांचा उल्लेख झुरळ असा केला। त्यानंतर सोशल मीडियातून उदयास आलेल्या कॉकरोच जनता पार्टीने आता नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। दिल्लीतील जंतर मंतर येथे शनिवारी 6 जून रोजी सकाळी 10 वाजल्यापासून पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आणि अध्यक्ष अभिजित दिपके यांनी केलं। महाराष्ट्रात जन्मलेले आणि सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले दिपके खास या आंदोलनासाठी भारतात दाखल झाले आहेत। अभिजित दिपके भारतात दाखल होताच त्यांचे दिल्ली विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। यावेळी दिपके यांच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक दिसत होतं। या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर जेनझी तरुण-तरुणींसह काही सामाजिक कार्यकर्ते आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले वयस्कर मंडळी देखील पाहायला मिळाली। देशात भडकलेली महागाई, सातत्यानं होत असलेले परीक्षांचे पेपर लीक, राजकारणातील वाढता बेजबाबदारपणा, बेरोजगारी यांसारख्या विविध मुद्द्यांवर येथे तरुणांनी आंदोलन केलं। या आंदोलनात हातात पोस्टर घेऊन तरुण मंडळी सहभागी झाले होते। त्याचबरोबर अभिजित दिपकेंच्या हातामध्ये तसंच इतर तरुणांच्या हातामध्ये संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि संविधानाची प्रतही होती। या आंदोलनात देशाच्या सर्वच भागातून जेनझी तरुणी सहभागी झाले होते। यामध्ये दिल्लीसह आजूबाजूचा यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल, पंजाबचे तरुण तसंच महाराष्ट्रातून मुंबई, कोल्हापूर इथूनही तरुण सहभागी यात झाले होते। आजवर ही चळवळ केवळ सोशल मीडियात ऑनलाईन स्वरूपातच राहील असं अनेकांना वाटत असताना पहिल्यांदाच या चळवळीनं रस्त्यावर उतरून दमदारपणे आंदोलन केलं, जो लोकशाहीतला विरोधाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे।